नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला याची भरती आपल्याला आता आचारसंहिता संपली की येणार आहे. तत्पूर्वी या भरतीमध्ये आपल्याला कोणती पदे असू शकतात, त्यानंतर संख्या किती असू शकते, पात्रता काय आहे, तुम्हाला डॉक्युमेंट सुद्धा या ठिकाणी काय लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं ही 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये देखील सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न आणि तो यश, तो सोनेरी दिवस उगवण्याचा चान्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तयारीला लागा, लवकरच ही जाहिरात प्रसिद्ध होईल. पण ह्या जाहिरातीमध्ये कोणती पदे असू शकतात आणि आपल्याला अभ्यास काय करायचा आहे त्याबाबत सुद्धा एक सविस्तर मी माहिती सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना देखील पाठवायला विसरू नका. बघा, तत्पूर्वी आता जी न्यायालयीन भरती आलेली आहे त्यामध्ये क्लर्क आहे, शिपाई आहे, फरस आहे, हमाल आहे, ड्रायव्हर आहे, अशा पोस्ट आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मग क्लर्कची तयारी जर आपण करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती एक बॅच आहे. त्यानंतर शिपाईची देखील तयारी करत असाल तर शिपाईसाठी ही बॅच आहे. शिपाईसाठी फक्त 99 रुपयाला आपण ही बॅच देऊ केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत स्पर्धा परीक्षेचं शिक्षण पोहोचावं, तो विद्यार्थी या ठिकाणी या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये यावा, त्याला त्याचं देखील सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न साकार हो, आर्थिक चणचण भासू नये म्हणून फक्त 99 रुपयामध्ये ही शिपाईची रेकॉर्डेड बॅच आपण देत आहोत. ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्यामध्ये तुम्हाला ही बॅच उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे क्लर्क ज्याचं टायपिंग झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे, कोर्ट क्लिपिंग. तर त्यासाठी सुद्धा रेकॉर्डेड बॅच फक्त 499 रुपयामध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे. जो काही महत्वाचा सिलेबस आहे तो फोकस या ठिकाणी केलेला आहे. मराठी आहे, इंग्रजी आहे, गणित, बुद्धिमत्ता या विषयावरती जास्त भर दिलेला आहे. जास्तीत जास्त सराव प्रश्न संच सुद्धा तुम्हाला सोडवण्यासाठी या ठिकाणी दिलेला आहे. ही बॅच साठी बघा, तुम्हाला काही माहिती हवी असेल तर 922601 6161 या नंबरवरती तुम्ही कॉल करून या दोन्ही बॅच बद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता. चला आपल्या मूळ मुद्द्याकडे या ठिकाणी आपण पाहूया की जे अकोल्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय हे जे काय आहे ते ग्रुप डी सरळ सेवा म्हणजे ड कोणता संवर्ग आहे, संवर्ग ड संवर्गाची पदभरती या ठिकाणी अकोल्याची होणार आहे. अकोला, बघा लक्षात घ्या, अकोल्याची ही भरती होणार आहे आणि लवकरात लवकर त्याची जाहिरात येईल. ते जाहिरातीमध्ये कोणती पदे असणार आहेत बघा. माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टीसीएस कंपनीकडे या ठिकाणी पदभरती चालू आहे. पदभरतीची प्रोसेस आहे, फक्त जाहिरात येणं बाकी आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणायचंय. बघा, जाहिरात अजून आलेली नाही असं मला प्रथम दर्शनी तरी वाटतंय. मग जी काय पदे भरायची आहेत ना ती सफाई कामगार वगळून या ठिकाणी ही पदे असणार आहेत. बघा यामध्ये बघा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला अशी दोन्ही ठिकाणी जी काही संस्थांची पदे भरायची आहे, या दोन्ही संस्थांची मंजूर पदे 123 असून सफाई कामगार ओळखून भरायची पदे ही 70 आहेत. जे एकूण 70 पदांची जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवेने भरायची जी पदनाम आहे ती बघा, कक्ष सेवक हे सुद्धा 10वी पास वरतीच असतं. अपघात विभाग सेवक 6 पदे आहेत, बाह्य रुग्ण सेवक 3 पदे आहेत, शिपाईची 8 पदे आहेत, पहारेकरीची 4 पदे आहेत, प्रयोगशाळा परिचर 2 पदे आहेत, क्षकिरण परिचर 2 पदे आहेत, प्रयोगशाळा परिचर 12 पदे आहेत आणि शिपाईची 3 पदे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही पदे आहेत ही पदे आपल्यासाठी 10वी पास वरती पाहायला मिळतील आणि ही माहिती मागवलेली होती. त्यामुळं सहाय्यक जनमाहिती अधिकारी तथा कार्यालयीन अधीक्षक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला यांच्या मार्फत ही माहिती आपल्याला पाहायला मिळालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर ही जाहिरात येईल. आता याकरता तुम्हाला जो सिलेबस आहे तो सिलेबस या ठिकाणी थोडक्यात सांगतो. बघा, याकरता मराठी असते, मराठी व्याकरण असते, इंग्रजी व्याकरण असते, त्यानंतर अंकगणित बुद्धिमत्ता असते, अंकगणित आणि बुद्धिमत्ता अंकगणित बुद्धिमत्ता असते आणि सामान्य ज्ञान असते. याची तुम्हाला 100 मार्काची परीक्षा होते. यामध्ये बघा 100 मार्काची परीक्षा होते आणि त्यावरती 90 का 100 मार्काची परीक्षा होते आणि त्यावरती तुमचं मेरिट लावलं जातं आणि त्यावरती निवड या ठिकाणी प्रसिद्ध होत असते. आता ही परीक्षा कोण घेणार आहे बरं विद्यार्थी मित्रांनो,
ही परीक्षा घेणार आहे TCS कंपनी, टाटा कन्सल्टिंग सर्व्हिस ही TCS कंपनी घेणार आहे. त्यांच्यासोबत या ठिकाणी करार झालेला आहे आणि TCS कंपनी ही परीक्षा घेईल तर TCSचा पॅटर्न देखील तुम्हाला फॉलो करावा लागेल, हे लक्षात असू द्या. अवघड परीक्षा नसते, साधे सिंपल क्वेश्चन असतात. स्थानिक लेवलचे काही क्वेश्चन असतात. मराठी इंग्रजी अंकगणित बुद्धिमत्तेवरती सुद्धा एकदम सिंपल क्वेश्चन असतात. जास्त लोड घ्यायचा नाही. याचा दर्जाच या ठिकाणी 10वी वरती असणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. तुम्ही थोडाफार मनापासून जर अभ्यास केला तरी तुमचं नशीब या ठिकाणी उजळू शकतं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट काय लागतात ते या ठिकाणी बघूया. तुमचे शैक्षणिक डॉक्युमेंट सगळ्यात महत्त्वाचे असतील. शैक्षणिक डॉक्युमेंट बघा. त्यानंतर ज्या प्रवर्गामधून तुम्ही फॉर्म भरताय, ज्या प्रवर्गामधून तुम्ही फॉर्म भरताय त्या ठिकाणी त्या प्रवर्गाचे जातीचा दाखला असेल, नॉन क्रिमिनल असेल. बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे डोमिसाइल असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. बघा, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रहिवासी दाखला सुद्धा डोमिसाइल आणि प्लस स्थानिकचा दाखला रहिवासी असल्याचा तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागेल. जर तुमचं लग्न झालेलं असेल तर त्याबाबत, नावात बदल असेल तर त्याबाबतचं एक या ठिकाणी तुम्हाला ॲफिडेव्हिट लागतं, जर नावात बदल झालेला असेल तर. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सर 10वी 12वी नसेल तरी चालेल, पण 10वीचं तरी सर्टिफिकेट आणि मार्क लिस्ट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. शाळा सोडण्याचा दाखला तो या ठिकाणी लागतो. एवढीच डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असतात. डॉक्युमेंट सुद्धा तुम्ही काढून घ्या, तयार ठेवा. जाहिरात आली की पहिला फॉर्म भरून घ्या, कारण डॉक्युमेंटला जर तुम्ही सेतू कार्यालयामध्ये गेला तर उशीर लागतो. मग ती वेळ जाऊ नये म्हणून डॉक्युमेंट सुद्धा तयार असू द्या. अशा पद्धतीने ही जाहिरात येईल आणि अभ्यासाला आत्ताच सुरुवात करा. TCS पॅटर्न नुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याकरता सुद्धा तुम्हाला बॅच नंतर मी तुम्हाला सांगेल. बघा, तुर्तास या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.